लग्नानंतर नव्याचे 9 दिवस चालू होते. अंगावरची हळद उतरलेली नव्हती, नव्याची नवलाई होती. तो खुशीत संसाराच्या भविष्याची स्वप्न बघत होता. त्याला त्याच्या स्वप्नातली परी मिळालेली, पण त्याच्या बायकोला मोबाईलचा प्रचंड नाद होता. काम करता करता ती काम बाजूला ठेवून मोबाईल हातात घेऊन सारखी कोणाशी ना कोणाशी चॅटिंग करत असायची. सुरुवातीला नवऱ्याला वाटलं माहेरच्यांना मिस करत असेल, पण जेव्हा ती नवऱ्याची चाहूल लागताच मोबाईल बाजूला ठेवू लागली, तेव्हा नवऱ्याला तिच्यावर संशय यायला सुरुवात झाली. त्यानं आपल्या बायकोवर पाळत ठेवून तिच्या अपरोक्ष तिचा मोबाईल चेक केला. मोबाईलचं व्हॉट्सअप उघडताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याच्या डोळ्यापुढं चित्र उभं राहिलं. जर मी आत्ता मोबाईल चेक केला नसता तर माझं आणि माझ्या घरच्यांचं काय झालं असतं. पण क्षणात त्यानं ठरवलं, वेळ अजून गेलेली नाहीये. आपल्या घरच्यांना आणि स्वतःला वाचवायचं असेल तर पोलीस स्टेशन गाठलंच पाहिजे. त्यानं थेट पायात चप्पल सरकवली आणि धावत पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस अधिकाऱ्यांना रीतसर सगळी कल्पना दिली. पोलीस तातडीनं त्या मुलासोबत त्याच्या घरी आले आणि नवरीला अटक केली. त्या नवऱ्याचा जीव भांड्यात पडला. ही घटना मध्य प्रदेशातील आहे. नक्की काय सापडलं नवऱ्याला त्याच्या बायकोच्या मोबाईलमध्ये आणि त्यामुळे नवरा आणि त्याच्या घरचे कसे वाचले, हेच जाणून घेणार आहोत पुढच्या काही मिनिटात. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. ही घटना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये आहे. ग्वाल्हेरमधील सुनील जबलपूर मधल्या एका खासगी रुग्णालयात काम करत होता. सुनील उपवर होता. आता कामाला लागलाय, नोकरी धंद्याला लागलाय, पगार पाणी मिळतोय म्हटल्यावर त्याच्या घरच्यांनी त्याच्या लग्नासाठी मुलगी बघायला सुरुवात केली. आई वडिलांनी पै पाहुण्यांमध्ये निरोप दिला. सुनीलच्या लग्नाचे प्रयत्न चालू आहे, आम्ही मुलगी बघतोय हे सगळ्यांना कळवलं गेलं. आणि अशातच सोनू उर्फ अजय चव्हाणनं सुनीलच्या नातेवाईकांकडे शब्द टाकला. आपली बहीण राधा उर्फ दिशा, तिचं देखील आपल्याला लग्न करायचंय. तुमचा मुलगा चांगला दिसतोय, सुनीलच्या घरच्यांना विचारून बघा. त्यानं आपल्या बहिणीचा म्हणजेच दिशाचा फोटो सुनीलच्या नातेवाईकांकडे दिला. सुनीलच्या नातेवाईकांनी तो निरोप आणि फोटो सुनीलच्या घरच्यांकडे पाठवले. पोरगी दिसायला चांगली होती. निरोप आणणाऱ्या पाहुण्यांनी सांगितलं पोरीचा भाऊ देखील चांगला आहे, चांगल्या घरातील आहेत. सुनीलला देखील ती मुलगी पसंत पडली. त्यालाही तो फोटो आवडला होता. त्यानंतर बघण्याचा कार्यक्रम झाला. बघणं झाल्यानंतर एकमेकांची पसंत कळल्यानंतर लग्नाची तारीख ठरली आणि ठरल्या तारखेला लग्न पार पडलं. हिंदू रीतिरिवाजानुसार हे लग्न झालं होतं. लग्नानंतर दीक्षा सुनील सोबत सुरुवातीला देवाचे कार्यक्रम झाल्यानंतर शरीर संबंधांना टाळाटाळ करत होती. सुरुवातीला सुनीलला वाटलं कदाचित नवीन असल्यामुळं दिशा घाबरत असेल, तिला संकोच वाटत असेल, त्यामुळं ती अंग काढतीये. मात्र सुनीलनं या गोष्टीचा बाऊ केला नाही. सुनील देखील लग्नासाठी सुट्ट्यांवर असल्यानं घरीच होता, त्यामुळे तोही निवांत होता. या दरम्यान दिशा वारंवार मोबाईल हातात घेऊन कोणाशी तरी चॅटिंग करत होती. सुनीलची चाहूल लागताच दिशा मोबाईल बाजूला ठेवत होती. यावरून सुनीलला थोडा संशय आला आणि सुनीलनं एकदा दिशाची नजर चुकवून तिचा मोबाईल हातात घेतला. मोबाईल ओपन केलं, दिशाचं व्हॉट्सअप उघडलं आणि सुनीलच्या पायाखालची जमीन सरकली. सुनीलला धक्का बसला. दिशा ज्याच्याशी चॅटिंग करत होती तो सोनू उर्फ अजय चव्हाण होता आणि तो दिशाचा भाऊ नाही तर नवरा होता. दिशाच्या लग्नात ज्यानं भाऊ बनून दिशाचं कन्यादान केलं होतं त्याच्याशी दिशा नवरा बायकोसारखं चॅटिंग करत होती. सुनीलनं मेसेज स्क्रोल केले. सुनीलच्या तळपायाची आग मस्तकात गेली. वरचे मेसेज वाचून सुनीलला समजून गेलं की सोनू हा दिशाचा खरोखरचा नवरा आहे. त्यानं आपल्याला फसवून भाऊ बनून दिशाचं लग्न आपल्याशी लावून दिलंय. सुनीलला फसवलं गेलं होतं. सुनीलला क्षणार्धात आपलं पुढचं भविष्य दिसलं. त्यानं मोबाईल आहे तसाच ठेवला आणि तडक पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस स्टेशनला जाऊन सुनीलनं आपबीती कथन केली. पोलीस स्टेशनवरून तातडीनं महिला पोलीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी सुनीलच्या घरी आले. त्यांनी दिशाला थेट अटक केली. 2 मिनिटं दिशा घाबरून गेलेली, तिला समजेना हे काय चाललंय. पोलिसांनी तिला पोलीस स्टेशनला नेलं. त्यानंतर घाबरलेली दिशा घडाघडा बोलायला लागली आणि सगळं प्लॅनिंग पोलिसांच्या समोर उघड झालं.
दिशा आणि सोनू हे एकमेकांचे आशिक होते. दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं. दोघांनी 2024 मध्ये आग्र्यातल्या आर्य समाज मंदिरात प्रेमविवाह केलेला. दोघांनी लग्न केलेला, मात्र पुढं काय, संसारासाठी पैसा लागतो आणि या दोघांकडे पैसाच नव्हता. मग त्यासाठी सोनूनं एक शक्कल लढवली. सोनूनं दिशाला आपला प्लॅन सांगितला. सुरुवातीला दिशा तयार नव्हती, पण सोनूच्या प्रेमानं तिला कन्व्हिन्स केलं. तो प्लॅन होता विवाह इच्छुक मुलांना हेरून त्यांच्याशी लग्न करायचं, काही दिवस त्यांच्यासोबत राहायचं आणि त्यानंतर त्यांच्या घरातला पैसा, अडका, सोनं नाणं घेऊन पळ काढायचं आणि पुन्हा उत्तर प्रदेशात जाऊन स्थायिक व्हायचं. या घटनेत सोनूचे नातेवाईक देखील सामील होते. अशातच सांगोवांगी सोनूला समजलं की सुनील नावाच्या एका मुलाचं लग्नासाठी स्थळ बघणं सुरू आहे. पोरगा नोकरीला आहे. त्यासाठी सोनूनं अगोदर सुनीलची सगळी माहिती काढली आणि नियोजनपूर्वक डाव आखत आपल्या बायकोचा फोटो बहीण म्हणून सुनीलच्या घरच्यांपर्यंत पोहोचवला. ही गोष्ट ऐकल्यानंतर सुनीलला एक एक प्रसंग आठवायला लागला. लग्नात दिशाचे भाऊ, मेहुणे, आत्या सगळे उपस्थित होते, पण हे सगळे खोटे होते. सुनीलला फसवण्यासाठी त्यांनी हा ड्रामा रचलेला. काही नातेवाईक त्यांनी भाड्यानं आणलेले, तर काही सुनीलच्या नात्यातलेच होते. या प्रकरणी पोलिसांनी दिशाकडून सोनूचा ॲड्रेस घेतला आणि सोनूला तात्काळ अटक केली. मात्र सोनूच्या अटकेची बातमी कळताच इतर आरोपी फरार झाले. या प्रकरणात दिशानं सांगितलं, आमचं सगळं काही ठरल्यासारखं चालू होतं. मी सुनीलला माझ्या अंगाला हात लावू देत नव्हते. आणखीन 2-4 दिवसात मी सुनीलच्या घरातलं सोनं नाणं कुठं आहे हे त्याच्या घरच्यांकडून विश्वासात घेऊन जाणून घेणार होते आणि त्यानंतर सोनूकडं पळून जाणार होते. या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी राधा उर्फ दिशा मुद्दल, सोनू उर्फ अजय चौहान, मायादेवी, शिल्पी परमार, राघवेंद्र परमार, सत्येंद्र चौहान आणि सोनू तिवारी अशा 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. मात्र या घटनेनं अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. पोलीस सध्या फरारी आरोपींचा शोध घेत आहेत. मात्र दिशा आणि सोनू यांनी या घटनेतून भावा बहिणीच्या पवित्र नात्याला कलंक लावलाय. सोनूनं आपल्या बायकोचा भाऊ बनून तिचं कन्यादान केलंय, आपल्या मेहुण्याचा कान पिळलाय आणि स्वतःच्या बायकोला दुसऱ्या नवऱ्याच्या स्वाधीन केलंय. या प्रकरणी पोलीस या टोळीनं आणखीन कोणाकोणाला फसवलंय का याची चौकशी करतायत. जर कुणाला फसवलेलं असेल तर त्यांनी पुढे येऊन तक्रार दाखल करावी असं आवाहनही पोलिसांनी केलंय. अशा घटना आपल्या राज्यात बीड, अहिल्यानगर भागात देखील घडलेल्या आहेत. मात्र या सर्व घटनांमध्ये सराईत टोळी कार्यरत असायची किंवा मुलीच्या घरचे सहभागी असायचे. पण मध्य प्रदेशातील या घटनेत थेट महिलेचा नवराच या प्रकरणात सहभागी होता, सूत्रधार होता. त्यामुळे इथून पुढे लोकांनी भावा बहिणीच्या नात्यावर तरी विश्वास ठेवायचा की नाही हा प्रश्न उपस्थित होतो. तुर्तास या घटनेबाबत तुमची मतं काय आहेत? अशा घटनांना आळा घालण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा सत्य घटना जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.